हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता मी डिटॉक्स वॉटर बनवणार आहे आणि त्यासाठीच पूर्वतयारी करून ठेवत आहे. सकाळची वेळ आहे आणि खूप गरमी पडलेली आहे आणि आमचा AC अचानक बंद पडला. म्हणून आज AC दुरुस्त करायला म्हणून माणूस बोलवलेला आहे. आता ते आले आहेत, तर बघूया नेमका प्रॉब्लेम काय आहे, ती किती वेळात रिपेअर होतो. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हालाही कधी असा इश्यू आला असेल तर हा व्लॉग मग तुमच्यासाठी यूजफुल ठरेल. ऊपर की और ये इधर की साइड की जो धूल साफ होती है कॉइल की, अच्छा वो वाला अंदर अंदर कॉइल है कि इसको उसको खोला जाता है। अच्छा. इसकी कैसी है ना कि बाहरी कॉइल है तो इसको खोलना नहीं पड़ता। बाहर से क्लीन करून हाँ, तर जितेंद्रराव सकाळी सकाळी भाजी घेऊन आले आहेत. भेंडी आहे, मिरच्या आहेत आणि फळंसुद्धा आणलेली आहेत. आता ही सगळी भाजी मी छानपैकी धुवून ठेवणार आहे आणि मिरच्या तर तुम्हाला माहीतच आहे, मी 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करून ठेवते. तर आजही मी त्याच पद्धतीने मिरच्या स्टोअर करणार आहे, जेणेकरून त्या जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतील. चला तर मग हे सगळं छान क्लीन करून व्यवस्थित ठेवते. आणि अजून एक गोष्ट, मी चहा पूर्णपणे सोडलेला आहे. आता मी त्याऐवजी जिरे सोप आणि ओव्याचं पाणी पिते. हे हेल्थसाठी खूप छान आहे आणि डायजेशन पण छान राहतं. हो, मी बनवणार आहे आज शेवयाची खीर. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी सिंपल पद्धतीने आपण शेवयाची खीर बनवतो, त्याच पद्धतीने आपल्याला ही बनवायची आहे. तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर मी दूध घेतलेलं आहे आणि दूध गरम करायला मी गॅसवर ठेवलेलं आहे. तर इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याला मी छानपैकी आटू देणार आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर तूप गरम झालेलं आहे. बदाम क्रश करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि ते टाकलेलं आहे. आता गॅसचा फ्लेम थोडा मोठा केलेला आहे. त्याच्यानंतर आपण गॅसचा फ्लेम कमी करणार आहोत आणि शेवया आहे त्या टाकणार आहे मी यामध्ये. थोडंसं परत टाकणार आहे. शेवयाला ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. गॅसचा फ्लेम इथे मी कमीच ठेवलेला आहे. कमी फ्लेममध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर इथे डिमांड झालेली आहे जास्त शेवया टाकण्याची, तर परत टाकत आहे कारण आपलं जे तूप आहे ते ऑब्झर्व करून घेणार आहे. खूप दिवस झाले मी रेसिपी बनवलेली नाही आहे, म्हणजे बनवली पण व्हिडिओ टाकलेला नाही आहे त्याचा. पण म्हटलं चला आपण सुरुवात करायला पाहिजे म्हणून केलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर याचा कलर तुम्ही बघू शकता चेंज होत आहे. शेवया खूप जास्त करपल्या की मग कडवटपणा येतो. ब्राऊन कलर शेवयाला आलेला आहे. तर आता आपण इथे साखर टाकणार आहोत. तुम्हाला शेवयाची खीर किती गोड पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. इथे मी 3 चम्मच साखर टाकणार आहे. परत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये मी दूध टाकत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दूध उकळायला मी ठेवलेलं आहे. गॅस बंद करून मी लगेच यामध्ये टाकणार आहे. होऊ देणार आहोत आपण याला. तर इथे बाजूला बघू शकता मी एक पॅन ठेवलेला आहे छोटासा आणि तो छान गरम झालेला आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे साखर. चवीपुरतीच टाकायची आपल्याला. पूर्ण क्वांटिटी तुम्ही बघा किती गोड हवा आहे. साखर आपल्याला कॅरेमलाइज करायचं आहे. तर आपलं जे साखर आहे कॅरेमलाइज झालेलं आहे. ते आपल्याला टाकायचे आहे इथे.
असं दूध टाकणार आहे, त्याच्यानंतर विलायची पावडर, याच्याने चव चांगली येते. हे मिक्स करायचं आहे. 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे यावर. तर अशा प्रकारे आपली खीर इथे तयार आहे आणि यम्मी असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. कशी वाटली नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आनाच्या तोंडाला पाणी सुटलं शेवयाची खीर बघितल्यानंतर. आना सांगेल तुम्हाला कशी झाली आहे ते. जेन्युइन रिव्ह्यू आहे ना, ते देणार आहोत आम्ही, खोटं नाही. तर सांगा आता कसं झालेलं आहे. मला हसायला येतं. रेटिंग द्यायची आहे की कसं? हां, रेटिंग दे ना. छान. 9.5 आउट ऑफ 10. का बरं 5 मार्क कशाचे कटले? थोडं अजून गोड पाहिजे होतं. गोड पाहिजे होतं. थोडंसं. बाकी इट इज व्हेरी नाईस, टेस्टी. मी पप्पांच्या दृष्टिकोनातून केलं, म्हणजे मी खाऊन बघते पहिले इतकं गोड ठीक आहे का. माझ्यासाठी गोड परफेक्ट आहे. मी गोड खाई आहे, म्हणजे अक्षरशः खूप गोड आवडते तिला. पण एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे. मी जेवढं टाकलेलं आहे तेवढं साखर इनफ आहे. 4 चम्मच साखर यामध्ये पडलेली आहे. 3 चम्मच मी पहिले टाकलं, त्यानंतर कॅरेमलाइज केलं मी, तर त्यामध्ये 1 चम्मच टाकलेली आहे साखर. तर 4 स्पून मी टाकलेले आहे चॉकलेट, हे साखर, सॉरी चॉकलेट येत आहे. छान आहे म्हणते. हां, चांगली आहे ना. छान आहे. साखर पण आता हळूहळू ठीक वाटतं. ठीकच आहे, खूप गोड झालेलं आहे ते. बरं. शेवयाच्या खीरची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना, तर नक्की ट्राय कराल. खूप छान झालेली आहे शेवयाची खीर, अप्रतिम. तर फ्रेंड्स, आता गुढीपाडवा अगदी 2 दिवसावर आलेला आहे, म्हणून घरची क्लिनिंग तर करायलाच पाहिजे ना. सगळ्यात आधी तर मी वरचा हॉल आहे तो क्लीन केला आणि दुसऱ्या दिवशी मी फुल हाऊस क्लिनिंग केलं. हॉल, बेडरूम, डायनिंग आणि किचनमध्ये तर प्रॉपर डीप क्लिनिंगच केली मी. आणि फ्रीज मी 2-3 दिवसा अगोदरच क्लीन केलेला होता. जसं तुम्हाला माझ्या फ्रीजबद्दल काही सांगितलेलं होतं एका व्लॉगमध्ये, कसा बिघडला तो. तर तो त्या दिवशीच मी छानपैकी ऑर्गनाईज केलेला होता. त्याच्यानंतर बेडरूममध्ये बेडशीट आहे चेंज केले, पिलो कवर चेंज केले आणि वॉर्डरोब आहे ते पण व्यवस्थित लावून घेतलं बऱ्यापैकी. आणि अशा बॉटल्स खूप साऱ्या आहे माझ्याकडे. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये जातो तेव्हा या बॉटल घेऊन येते, कारण आमच्या शॉपमध्ये पण लागतं पाणी वगैरे. आणि फ्रीजमध्ये थंड करायला बऱ्यापैकी छान असतात या बॉटल्स. पण खूप जुन्या बॉटल झाल्या तर मी त्याचा असा यूज करते. तर त्या झाकणाला होल केलेले आहेत आणि ते झाडावर टाकायला बरं पडतं. तर बघू शकता तुम्ही किती छान. ही यूजफुल टिप म्हटलं तरी चालते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुमच्याकडे बॉटल असेल तर असा उपयोग आपण करू शकतो. आणि इथनं डायरेक्ट अशी धूळ यायची, खूप भयंकर धूळ. आणि सोफा इतका घाणेरडा झालेला होता डस्टमुळे, नुसती डस्ट होती त्याच्यावर. आता ह्या जागेवर मी ठेवलेला आहे स्पीकर आणि टेबल, जो इथे होता आता इथे ठेवला. आणि हा सोफा बघा माझा इथे ठेवलेला आहे. ही कुंडी आहे, याच्यावरही खूप डस्ट होती. म्हणजे मी 15 दिवसांनी क्लीन केल्यानंतरही खूप जास्त डस्ट होती. तर त्याची दशा बघू शकता. आता त्याला व्यवस्थित पुसून व्यवस्थित करते. आता तुम्ही लक्षात घ्या, असा आहे, डस्ट आहे त्यावर. त्याच्यानंतर सोफा मी सकाळीच क्लीन केला, व्यवस्थित झटकला वॅक्यूम क्लीनरने. त्याच्यानंतर आपटू त्याच्यातली धूळ काढली मी वॅक्यूमनी, छानपैकी क्लीन केलं. थोडं शॅम्पू टाकून सोफा छान क्लीन केलेला आहे मी. आणि त्याच्या उशा ज्या आहेत ते ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता माझं या झाडूचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. याला ठेवणार आहे मी वरती, याला साईडने ठेवते अशा प्रकारे. आता यावर मी सोफ्याचे कवर टाकून देणार आहे. तर आता हे सोफ्याचे कवर टाकते आणि भेटते तुम्हाला, दाखवते अजून काय चेंजेस करणार आहे ते. आणि चेंज केल्यानंतर ना खरंच खूप छान वाटते. इथे मी बसली छान, सकाळी रात्री छान वाटलं. तर फ्रेंड्स, हे जे सोफ्याचे कवर आहे ना, याला खूप वर्ष झाले, वाटते 15-20 वर्ष. हे सोफ्याचे कवर मी इथे टाकलेले आहे.
दिसायला चांगलं दिसते आणि दिवाळीच्या वेळेचे सोफ्याचे कवर टाकते ते वेगळे आहे, पडदे वेगळे आहे. पण आता मी ते काही टाकणार नाही आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित सोफा झाला पाहिजे आणि गुढीपाडव्यानंतर मी पुन्हा सोफ्याला झाकून ठेवणार आहे व्यवस्थित, कारण आता छान दिसते दिसायला आहे. ही रूम क्लीन करून झालेली आहे. तर फ्रेंड्स अवतार बघू शकता, क्लीन करून झालेलं आहे. तर फ्रेंड्स सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि झाडू पोछा व्हायचा आहे, तर तो उद्या सकाळी मी छानपैकी करणार आहे. तर असं आहे. हा एरिया मी अशा प्रकारे करून घेतलेला आहे. हे फ्लावर्स इथे ठेवलेले आहे. आता याच्यासाठी एखादी कुंडी आणून मला नंतर मी सेट करणार आहे व्यवस्थित, आता बघू. आणि त्याच्यानंतर हा बघा आपला सोफा इथे गेलेला आहे. झाडे क्लीन करून घेतलेलं आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यावरची डस्ट आहे पूर्ण काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा लुक असा आहे. आता तुम्हाला जसं मी सांगितलं कवर खूप जुने आहे म्हणून. त्यानंतर हा इकडचा सेटअप आहे, साईबाबाची फोटो अशा प्रकारे. तर फ्रेंड्स आता मंदिरही क्लीन करून घ्यायचं आहे. तर मंदिर क्लीन करून घेणार आहे. त्याच्या अगोदर किराणा आहे तो भरून ठेवणार आहे. तर फ्रेंड्स आता किराणा आणलेला आहे आणि तो मी भरून ठेवत आहे डब्यामध्ये. बदाम, त्याच्यानंतर काजू. तर फ्रेंड्स हे डबे शेजवान चटणीचे आहेत आणि मला छान वाटले म्हणून मग मी हे ठेवलेले आहेत. 2 एकसारखे आहे. लवंग विलायची मी एकाच डब्यात ठेवते. हे आहे जवस, मेथीदाणा, अंजीर, मिरे, कॉफी, बेकिंग सोडा, त्याच्यानंतर मिरचीचे पॅकेट, तर गडेवाला हिंग. तर हिंग मी बारीक करून घेते, छान असते हे हिंग. आणि त्याच्यानंतर हे आहे शेंगदाणे. आता हे किराणा व्यवस्थित भरून घेते. तर मंदिर आहे छान क्लीन करून घेतलेलं आहे आणि बाकीचं आहे देवाचे कपडे वगैरे सगळं धुतलेलं आहे. हारही धुवून ठेवलेले आहे. गुढीपाडव्याची पूर्ण तयारी करून झालेली आहे. दिवे आहे तर मी छान गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये डिशवॉश टाकलेलं आहे आणि छान उकळी येऊ दिलं पाण्याला. तर बघू शकता किती मळ आहे. तर हे आता उद्या घासणार आहे. असंच मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे याला, म्हणजे पूर्णपणे निघून जाईल ते. देवाचे भांडे भिजत ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर मंदिर आहे तेही छान क्लीन करून घेतलेलं आहे. देवाचे कपडे आहे ते सुद्धा छान क्लीन केलेलं आहे. हारही क्लीन करून ठेवलेला आहे, धुवून ठेवलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. आता दिवा लावण्याची वेळ होती म्हणून मी दिवा लावून घेतलेला आहे. बाकीचं व्यवस्थित पुन्हा करणार आहे. वाळू टाकलेले आहे मी देवाचे कपडे, म्हणजे वाळून जाईल उद्यापर्यंत. इथे हे आहे, हे सगळं हार वगैरे छोटे कृष्णाचे कपडे वगैरे हे सगळं धुवून ठेवलेलं आहे मी. हा बघा सकाळी 10:30 वाजलेले आहेत आणि 10:30 वाजता का म्हणते त्याला सरप्राईज दिलं यांनी आम्हाला. अजिबात सांगितलं नाही. कालच केला नाही फोन. काल नाही केला का? हां टुक टुक टुक. आना सुद्धा एवढी खुश झाली, एकदम तरतरी आली तिच्या अंगात. तर फ्रेंड्स देवाचे भांडे आहे ते छान घासून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्याला कोरड्या कपड्यांनी छान पुसून घेणार आहे. तर फ्रेंड्स छान पूजा करून झालेली आहे आणि भांडे पण छान कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.